श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे हे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो, म्हणून या प्रवचनातील एकही शब्द पुढे न सरकवता मनापासून ऐका. कारण काही शब्द असे असतात ते फक्त कानावर पडत नाही, तर ते हृदयात उतरतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आज अनेकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, चेहऱ्यावर हसू दिसत असलं तरी मनात वेदनेचं वादळ सुरू आहे. स्वतःची माणसं दूर गेली, विश्वासघात झाला, ज्याच्यासाठी आयुष्य जगलं त्यांनी साथ सोडले, म्हणून अनेकजण मनात विचार करतात, आता माझं कोण आहे? स्वामी भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आज हे वाक्य कायम लक्षात ठेवा. तुम्ही कधीच एकटे नाही. श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहेत. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण स्वामीचा प्रेम कधीही बदलत नाही. जग तुमच्याकडे पाठ फिरवेल, पण स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. जग तुमच्यावर दार बंद करेल, पण स्वामी कृपेचा दरवाजा कधीच बंद करत नाही. आजचा विषय आहे, आयुष्यात कधीही दुःखी होऊ नका. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत. लोक स्वार्थाने जोडतात, जिथे कुणीही कोणाचं नाही. हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण जीवनाचं वास्तव आहे. आपण अनेकदा लोकांसाठी स्वतःला विसरतो, त्याच्या आनंदासाठी जगतो, त्याच्या अडचणी स्वतःच्या समजून धावतो. पण जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा अनेक जण कारण सांगतात, काही जण फोन उचलत नाही, काही जण ओळखही दाखवत नाही. तेव्हा मन तुटतं, पण त्या तुटलेल्या मनाला पुन्हा उभा करण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात असतात. लक्षात ठेवा, या जगात बहुतेक नाते स्वार्थाने जोडली जातात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, उपयोग आहे, तोपर्यंत लोक तुमच्या भोवती फिरतात. पण वेळ बदलली की त्याच लोकांच्या नजरा बदलतात. हे सत्य आहे. याचा अर्थ सर्वांचे मन वाईट असतात असं नाही, पण प्रत्येक माणसाकडून कायमची साथ अपेक्षा ठेवणे हे दुःखाचं मूळ आहे. स्वामी समर्थ शिकवतात, अपेक्षा माणसाकडून नको, विश्वास परमेश्वरावर ठेवा. कारण माणूस परिस्थितीनुसार बदलतो, पण परमेश्वर कधीच बदलत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी लक्षात ठेवा, अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ निश्चित होते. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठं असला तरी स्वामीची कृपा त्याहून मोठी असते. कधीकधी स्वामी आपल्याला एकटे ठेवतात, पण सोडू देत नाही, कारण त्या एकटेपणाचे आपल्याला मजबूत बनवत असतात. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा माणूस स्वतःला आणि परमेश्वराला खऱ्या अर्थाने ओळखतो. आज तुमचं मन रडत असेल, डोळ्यात अश्रू असतील, भविष्यात अंधारलेला वाटत असेल, तरी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पुढे चालत आहे. तुम्हाला फक्त श्रद्धा आणि सुबरी ठेवायची आहे. दुःख ही शिक्षा नसते, अनेकदा ते आयुष्याचा धडा असतो. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात फक्त तुम्हाला माणसं ओळखायला शिकवण्यासाठी. काही नाते तुटतात जेणेकरून तुमचं नातं स्वामीची अधिक घट्ट होईल. ज्याने तुमचा विश्वास तोडला त्याच्याबद्दल द्वेष बाळगू नका, कारण द्वेषाने मन जड होतं. त्याऐवजी स्वामीच्या चरणी सर्व काही अर्पण करा. जे घडलं ते त्याच्या इच्छेने घडेल आणि जे पुढे घडेल तेही तुमच्या कल्याणासाठीच असेल, असा विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर प्रत्येक भक्तासाठी जगण्याची शक्ती आहे. या एका विश्वासाने लाखो लोक संकटातून बाहेर आले आहेत. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, माणसाच्या वागण्यामुळे स्वतःला कधीही दुःखी करणार नाही. कारण तुमची खरी ताकद लोकांमध्ये नाही, ते स्वामीच्या कृपेमध्ये आहे. जेव्हा सगळे साथ सोडतील तेव्हा स्वामी हात धरणार. जेव्हा सगळे दार बंद करतील तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतील.
आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं आहे, तेव्हा स्वामी तुमच्या जीवनात नवीन अध्याय सुरू करतील. म्हणून भक्तांनो, डोळ्यात अश्रू असतील तरी मनात श्रद्धा ठेवा. परिस्थिती कठीण असली तरी नामस्मरण सोडू नका, कारण स्वामीचे नाव हेच सर्वात मोठे औषध आहे, सर्वात मोठा आधार आहे आणि सर्वात मोठा संरक्षण आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपण ज्याच्यासाठी इतके झटलो, दिवस रात्र कष्ट केलं, ज्याच्या आनंदासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवले, त्या प्रत्येकाने आपल्या दुःखात साथ दिले का? उत्तर मनापासून शोधा. अनेकाच्या मनात शांतता असेल पण डोळ्यात पाणी येईल, कारण जीवनाचा अनुभव सांगतो की सुखात हजारो माणसं सोबत असतात पण दुःखात हात वर मोजणारे माणसं उरतात. म्हणून स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की माणसावर प्रेम करा पण त्याच्यावर तुमच्या सुखाचा ओझं टाकू नका, कारण माणूस हा बदलणारा आहे. आज तो तुमच्या सोबत आहे, तो उद्या परिस्थिती बदलल्यावर दूर जाऊ शकतो, पण परमेश्वर कधीच बदलत नाही. स्वामीची कृपा कधी कमी होत नाही, त्याचं प्रेम कोणत्याही अटीवर अवलंबून नसतं. आपण अनेकदा म्हणतो, मी कुणाचं वाईट केलं नव्हतं तरी माझ्या आयुष्यात इतकं दुःख येतात का? हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधीतरी येतो, पण लक्षात ठेवा, संकट म्हणजे शिक्षण नाही, संकट म्हणजे स्वामीची परीक्षा असते. सोनं जास्त अग्नीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटातून अधिक मजबूत होतं. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व आधार निघून जातात, त्या दिवशी एक नवीन आधार जन्माला येतो आणि तो म्हणजे स्वामीवरील अखंड विश्वास. माणूस जेव्हा पूर्णपणे तुटतो तेव्हाच तो परमेश्वराला पूर्णपणे शरण जातो आणि जो स्वामीच्या चरणी शरण जातो त्याचा पराभव कधीच होत नाही. कधी कधी तुम्हाला वाटेल की माझी प्रार्थना स्वामी ऐकतच नाही, मी इतका नामस्मरण करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी येतात. पण भक्तांनो, बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ द्यावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थनेचं फळही योग्य वेळीच मिळतं. स्वामी कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळेची निवड करतात. लोकांचा स्वभाव आहे की ते तुमच्या यशाला सलाम करतात आणि अपयशावर टीका करतात. म्हणून लोकांच्या बोलण्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका. आज जे तुमच्यावर हसतात, उद्या ते तुमच्या यशाचं कौतुक करतील, पण तुम्ही त्याच्यासाठी जगू नका. तुम्ही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी जगता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातून काही माणसे निघून गेली तरी त्यासाठी रडू नका. कदाचित स्वामी त्यांना दूर केलं असेल, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेला नसतो. काहीजण धडा शिकवण्यासाठी येतात, काहीजण अनुभव देण्यासाठी येतात, तर काहीजण तुमचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी दूर जातात. आज जर तुमच्या मनात एकटेपणाची भावना असेल तर डोळे मिटा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप. काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही. अदृश्य रूपात स्वामी तुमच्या अगदी जवळ उभे आहेत, पण त्याची कृपा तुमच्या डोळ्यावर आहे, त्याचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलाला दिशा देत आहे. स्वामी समर्थ सांगतात की दुःखावर लढण्यात आयुष्य घालवू नका, दुःखातून शिकून पुढे चला, कारण प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवते. भक्तांनो, आयुष्याचा एक नियम कधीही विसरू नका, जो माणूस फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवळ येतो, तो स्वार्थ संपला की निघून जातो. अशा माणसाच्या जाण्याने दुःखी होण्याऐवजी स्वामीचे आभार माना, कारण त्यांनी तुमच्या आयुष्यातील खोटी माणसं वेळीच आधीच दूर केली. खोट्या नात्यापेक्षा एकटेपणा अधिक चांगलं असतं, कारण एकटेपणात माणूस स्वतःला शोधतो आणि स्वतःला शोधताना त्याला स्वामी सापडतात. आज अनेकजण म्हणतात, माझ्यावर अन्याय झाला, मी ज्याच्यासाठी जगलो त्यांनीच मला विसरलं. पण एकदा विचार करा, जर प्रत्येकाने तुमची साथ दिली असती तर कदाचित तुम्ही स्वामीच्या चरणी इतक्या प्रामाणिकपणे आले नसता. कधी कधी जीवनातील तुटलेले नाते हे स्वामीच्या कृपेची
सुरुवात असते. कारण जेव्हा जगातील आधार तुटतात तेव्हा माणूस कायमस्वरूपी आधार शोधतो आणि तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी मंदिरात गेलात आणि शांतपणे स्वामीच्या मंदिरात बसलात, पण एक गोष्ट नक्की जाणवेल, तिथे तुमचं कोणीही न्याय करत नाही, कोणी तुमच्या चुका मोजत नाही, कोणी तुमच्या अपयशाची थट्टा करत नाही. पुढे फक्त स्वामीची करुणा असते. त्या करुणामध्ये एवढी शक्ती आहे की तुटलेलं मन पुन्हा उभा राहतो, हरवलेला आत्मविश्वास परत येतो आणि निराशाच्या काळोखात आशेचा दिवा पेटतो. लक्षात ठेवा, माणसाने दिलेलं तात्पुरतं असतं, पण स्वामीने दिलेलं शांती कायम असतं. पैसा संपतो, मान सन्मान कमी जास्त होतो, नाती बदलतात, शरीर वृद्ध होतो, पण स्वामीची कृपा कधी कमी होत नाही. म्हणून जीवनात सर्वात मोठी कमाई कोणती असेल म्हणजे स्वामीवरील अढळ श्रद्धा. स्वामी भक्तांनो, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, नीतिमत्ता साफ ठेव, काळजी करू नको, मी आहे, फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.